दुपारचे 1:53 झालेत मंडळी. आपण पोहोचले माळेवाडा एस टी स्टँडला. एस टी स्टँडचं पूर्णपणे नूतनीकरणाचं काम चालू झालेलं आहे. इथं बिल्डिंग पूर्णपणे डिमॉलिश झाली. आपण बघताय समोर या साईडला आपली एस टी लागली आहे. इकडं माणगाव परळ, ठाणे अंबाजोगाई आणि खिचडी घेतली आपण, दाल खिचडी. 3:21 झालेत मंडळी. आपण पोहोचले राहुरी तालुका, अहिल्यानगर जिल्हा. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. मी आपलं स्वागत करतोय पुण्यातनं. सध्या मी आहे पुण्याच्या वाकडेवाडी एस टी स्टँडला आणि इथून आपण एक नवीन प्रवासाला सुरुवात करणार आहोत. आज आहे 28 जून 2025. आता समोर या साईडला आपण गाडी बघताय, ही आहे पुणे ते नाशिक. आणि थंबनेल टायटलवरून आपल्याला समजलंच असेल की आज आपण प्रवास करणार आहोत पुणे ते महाराष्ट्राचं एक महत्त्वाचं शहर श्रीरामपूर इथपर्यंत. जवळजवळ आपला 200 किलोमीटरचा प्रवास असणार आहे. आता ऑनलाईन चेक केलं तर गाडी आपली 9 वाजताची एक आहे, पण 9 वाजून गेलेत आणि 9:30ला एक आहे. तर 9:30 वाजताचा टायमिंग दिसतोय, पण आता इथं जे बोर्ड जो आहे ना डिजिटल, तिथं अजून काहीच इन्फॉर्मेशन आलेली नाही. तर बघू आपल्याला गाडी कुठून भेटणार आहे, नगर मार्गे आहे की संगमनेर मार्गे आहे हे बघायला लागेल. आता या साईडला आहे ना आपण गाडी बघा, सेल्वास. मागच्या वर्षी आपण प्रवास केला होता नाशिक ते सेल्वासा, पण आपण पूर्ण करू शकलो नाही कारण की तिथं ब्रिजचं काहीतरी तिथं प्रॉब्लेम होता रस्त्याचा, त्याच्यामुळे तिथं थोडासा प्रॉब्लेम होता, त्यामुळे आपण तो प्रवास अपूर्ण राहिला होता. तर बघूयात हा जर प्रवास आपल्याला कधी करायला मिळाला तर नक्कीच करूयात. आणि आता गाडीची वाट बघू. नाशिक गाडी चालली आहे बघा. आणि हां, इंस्टाग्रामला आतापर्यंत आपण फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला आपण जरूर फॉलो करा. इन्स्टा आय डी आहे पुणेरी.हमसफर. तिथे मी माझे लाईव्ह अपडेट टाकतच असतो. समोर गाडी बघताय आपण, नवापूरला सुद्धा नवीन BS6 गाडी भेटलेली आहे. पुणे ते नवापूर या गाडीने मी प्रवास केला होता, व्हिडिओ बनवला नव्हता. या गाडीने पण लवकरच प्रवास करूयात आपण. वाकडेवाडी एस टी स्टँडचं वेळापत्रक बघा आपण. आता आपली जी गाडी आहे ना या साईडला बघताय श्रीरामपूर. टायमिंग इथं दाखवतोय आपल्याला 9:30चा सकाळचा. 9:30 वाजलेत, अजून काही गाडी आलेली नाही आहे. गाडीवर टॅगलाईन बघा, ही लातूर हाय पिल्लू. डायलॉग लातूरचा. अहमदपूर गाडीच्या शेजारीच माणगाव परळी पण लागली. फलाट क्रमांक 17वर गाडी लागली आहे पुणे पाथर्डी शिरूर अहिल्यानगर मार्गे. 10 वाजले आता, अर्धा तास झाला आहे गाडीची वाट बघतोय. आता कंटाळून आलोय, आपल्या बेंचवर बसलोय. आता बघू आता किती वेळ लागेल गाडीला यायला. आपल्या पाथर्डी शेवगाव वगैरे जाण्यासाठी गाड्या भरपूर आहेत, पण श्रीरामपूरसाठी काही येत नाही आहे. वेट अँड वॉच. फायनली मंडळी गाडी आपल्याला भेटलेली आहे. 10 वाजलेत. 9:30चा टायमिंग होता, पण काही टेक्निकल रिझनमुळे गाडी अर्धा तास उशीर झाला. आणि मी गाडी सगळीकडे शोधत होतो. गाडी थांबली होती 15 का 16 नंबर फलाट क्रमांकावर थांबली होती. आणि जेव्हा आपल्याला स्टार्टिंगचं जे शूट आहे ते पण नाही करता आलं. आता मी आपल्याला गाडी कशी आहे लुक हे नंतर दाखवतो. मी डायरेक्ट वरती चढलो आहे, कॅबिन सीट भेटली आहे आणि गाडी आपली नवीनच आहे. आता बघू, सगळ्यात महत्त्वाचा आपला जो रूट असणार आहे तो आता इथून आपण वाघोली मार्गे आपण जाणार आहोत. त्याच्यानंतर मग शिक्रापूर, रांजणगाव, शिरूर करत आपण अहिल्यानगर, राहुरी, बेलापूर आणि मग श्रीरामपूर असा आपला प्रवास असणार आहे. जवळजवळ 200 किलोमीटरचा आपला हा प्रवास असणार आहे. आणि शनिवार असल्यामुळे थोडीशी ट्रॅफिक तर असणार आहे. वाघोली आपल्याला माहिती आहे, चंदननगर सांगायची काही वेगळी गरज नाही आहे. समोर बीड गाडी बघा,
पण निघली इलेक्ट्रिक. गाडीची सिटिंग अरेंजमेंट बघताय आपण 2x2ची सिटिंग अरेंजमेंट आहे. लगेज स्पेस पण चांगला आहे आणि गाडी आहे ना सगळ्यात महत्त्वाचं मी आधी पण सांगितलं नीट अँड क्लीन आहे. मस्त वाटली मला गाडीची कंडिशन. पुणे ते श्रीरामपूर आपलं तिकीट भाडं बघताय 323 रुपये एंड टू एंड. दहा वाजता निघालो होतो, आता पोचलो आपण वाघोलीला. 45 मिनटं लागले. एवढी काही ट्रॅफिक नाही लागली इथपर्यंत. आता बघू सगळ्यात महत्त्वाचं इथून आता जो रांजणगाव शिक्रापूरचा रोड आहे ना तो सगळ्यात महत्त्वाचा. तिथं पण नाही लागली पाहिजे ट्रॅफिक. मग आपण वेळेवर पोहोचू. आष्टीला जाणारी ST ओव्हरटेक. हा सरळ रस्ता इकडं चाकणला जातो. 23 किलोमीटर बरोबर या साईडला. शिक्रापूरला पोहोचलोय. साडे 11 वाजले. आपण पोहोचलोय श्री क्षेत्र रांजणगाव येथे. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आता 10 वाजता आपण निघलो होतो बरोबर. म्हणजे 1.5 तास झालाय प्रवास करतोय. ट्रॅफिक काय लागलेलं नाही आता. छत्रपती संभाजीनगर पुणे ECY गाडी बघितली. आता ती बायपास करते आणि आपण आता चाललो आहे आतमध्ये शिरूर गावामध्ये. आपण आपला स्टॉप असणार आहे शिरूरमध्ये, पण त्या गाडीचा नाही. त्यामुळे ती बायपास मार्गे पुढे चालली आहे अहिल्यानगर आणि मग छत्रपती संभाजीनगर.
मुंबई गेवराई. बारा वाजलेत मंडळी, आपण पोहोचलोय शिरूरला. शिरूर एस टी स्टँड बघताय, प्रवाशांनी पूर्ण भरून गेले एस टी स्टँड. आणि एस टी स्टँड खूपच भारी आहे. वरती आपण बघता इथं डिजिटल नावं आहेत गावांची, एक वेगळं काहीतरी पाहायला मिळतं आपल्याला. आणि इथून आता जास्त करून प्रवासी आपल्याला जाणारे आहेत. अहिल्यानगरचे प्रवासी मिळतील इथून, म्हणजे लोकलच प्रवासी आपण म्हणू शकतो. एक 53 किलोमीटर राहिलं इथून शिरूर ते अहिल्यानगर. तर कशा आहात मंडळी? 12:30 वाजलेत, आपण पोहोचलोय रेस्ट स्टॉपला. आता इथून 37 किलोमीटर आहे अहिल्यानगर. त्याच्या आधीच आपला हा धनश्री म्हणून रेस्ट स्टॉप आहे. ठीकठाक दिसतोय. आपल्या जस्ट आहेत इथं 2-3. आता बघू काहीतरी थोडंसं खाऊयात आणि मग प्रवास आपला पुढं चालेल अहिल्यानगरच्या दिशेने. आतापर्यंत आपल्याला व्हिडिओ कसा वाटतोय मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायला विसरू नका. समोर या साईडला आपली एस टी लागली आहे. इकडं माणगाव, परळ, ठाणे, अंबाजोगाई आणि खिचडी घेतली आपण, दाल खिचडी. हायजीन नाही आहे मेंटेन, माशा वगैरे बघताय आपण. प्रॉपर असं रेस्ट स्टॉप नाही आहे. आता ही दाल खिचडी ठीकठाक दिसते. बघू मी आपल्याला टेस्ट करून सांगतो. याच्यामध्ये शेंगदाणे वगैरे आहे त्याच्यामध्ये. राईस पण एकदम साध्या क्वालिटीचा दिसतो. एकदम ॲव्हरेज. टेस्ट अजिबात चांगली नाही आहे. याच्यामध्ये तुम्हाला हळद वगैरे याच्यात मिक्स दिसणार, मीठ जास्त आहे, करायचं म्हणून केलेलं दिसते. तर चला आता जेवण झालं आहे आपलं. दाल खिचडी खाल्ली, बघितलं रिव्ह्यू मी आपल्याला दिलेला आहे. धनश्री. शासनाने या गोष्टीकडे लक्ष देण्याची खूप गरज आहे, कारण की आपण पैसे भरून प्रवास करतो, त्यासाठी आपण डिझर्व करतो की आपल्याला चांगले रेस्ट स्टॉप असावेत, हायजेनिक जेवण मिळावं, चांगलं वॉशरूम मिळावं. काही ठिकाणी या गोष्टीची पूर्तता होताना दिसते, तर काही ठिकाणी आपल्याला असे देखील रेस्ट स्टॉप मिळतात जिथे आपल्याला या गोष्टींचा अभाव दिसतो. निघते आता गाडी आपली थोड्याच वेळात.
दुपारचे 1:53 झालेत मंडळी. आपण पोहोचलो माळेवाडा एस टी स्टँडला. एस टी स्टँडचं पूर्णपणे नूतनीकरणाचं काम चालू झालेलं आहे. इथं बिल्डिंग पूर्णपणे डिमॉलिश झाली. आपण बघताय जुनी बिल्डिंग होती, तर आता एस टी अशाच थांबल्यात आणि आपली एस टी समोर आहे. पुणे श्रीरामपूर. गर्दी खरं तर आपल्या गाडीमध्ये नाही आहे एवढी. ठीक आहे, आता इथून काय माहीत, आता हा जो टप्पा आहे अहिल्यानगर ते श्रीरामपूर, लोकल पॅसेंजर भरपूर असणार आहेत, पण अजून तर कोण चढताना दिसत नाही आहे गाडीमध्ये. 120 किलोमीटरचा टप्पा आतापर्यंत आपण पार केला आहे. इकडे या साईडला अहिल्यानगर पंढरपूर गाडी लागली बघते. चला आता आतमध्ये पंढरपूरला जाणारी गाडी भरपूर फुल भरून चालली. माळीवाडा बस स्टँड नंतर आपण अहिल्यानगरमध्ये दुसरा स्टॉप घेतला, तो म्हणजे तारकपूर एस टी स्टँड. आता बघताय, जर आपण या गाडीने येत असाल तर लक्षात ठेवा अहिल्यानगरमध्ये 2 स्टॉप आहेत, एक माळीवाडा आणि एक तारकपूर एस टी स्टँड. आता इथून पण आपण गाडी निघाल्यानंतर आपला जो महत्त्वाचा स्टॉप असणार तो म्हणजे राहुरी. त्याच्या आधी आता कुठले स्टॉप घेते किंवा नाही घेत, जर घेणार असेल तर मी आपल्याला जरूर दाखवेल. तीन वाजून 21 मिनिटं झालेत मंडळी. आपण पोहोचले राहुरी तालुका, अहिल्यानगर जिल्हा. जाम झालं गाडीमध्ये बसून. हाच प्रॉब्लेम आहे आपल्या महामंडळाच्या एस टीमध्ये प्रवास करायचा म्हणलं, जर महामंडळाच्या एस टीमध्ये प्रवास करायचा म्हणलं ना तर पेशन्स पाहिजेत.
खास करून साध्या एस टीमध्ये भरपूर सारे पॅसेंजर्स आता इथून उतरायला लागलेत आणि तेवढेच लोकल पॅसेंजर चढण्यासाठी रेडी आहेत. तर चला आता निघालो आपण राहुरीमधून. इथपर्यंत आपला प्रवास झाला आहे जवळजवळ 170 ते 175 किलोमीटर. आता इथून जवळजवळ 30 किलोमीटर राहिलं आहे आपलं श्रीरामपूर आणि मग आपला प्रवास एंड टू एंड कंप्लीट होणार. तर समोरचा जो रस्ता आहे ना हा कोल्हार मार्गे पुढे शिर्डीला जातो आणि आपण आता सरळ बेलापूर मार्गे श्रीरामपूर. देवळाली प्रवरा. प्रवरा नदी. चार वाजून 15 झालेत मंडळी. आपण पोहोचलोय श्रीरामपूर बस स्टँड आणि आपला प्रवास झालाय पुणे ते श्रीरामपूर. जवळजवळ 200 किलोमीटरचा प्रवास आपण इथपर्यंत केलाय. आताचं वातावरण बघा. एस स्टँड छान आहे पण तसंच जुनंच आहे. ह्याच्यामध्ये काही रिनोव्हेशनची गरज आहे. खास करून जे वॉशरूम वगैरे या साईडला खूपच घाण आहेत. आजूबाजूचा परिसर पण चांगला नाही आहे. सुधारणा करण्याची खूप गरज आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा आपला प्रवास कसा झाला तर आपण प्रवास सुरू केला वाकडेवाडीपासून. त्याच्यानंतर आपण शिक्रापूर मार्गे शिरूर वगैरे आपण एक नंबर प्रवास झाला. गर्दी वगैरे आपल्याला काही लागली नाही. मग आपण पोहोचलो ढाब्यावर. ढाब्यावरचा एक्सपिरियन्स धनश्री हॉटेल खूपच खराब. हायजेनिक अजिबात नव्हतं हॉटेल. खाण्यापिण्याचं म्हणजे काहीच व्यवस्था चांगली नाही. आपण दाल खिचडी घेतलेली 120 रुपयाला.
एक्सपिरियन्स खूपच खराब होता. त्याच्यानंतर आपण पोचलो अहिल्यानगरला. पहिला स्टॉप होता माळेवाडा स्टॉपला आपण पोचलो. तिथं रिनोव्हेशनचं काम चालू होतं, जे की चांगली बाब आहे. त्याच्यानंतर आपण पोचलो तारकपूरमध्ये. गाडी थोड्या वेळ थांबली, मग आपला प्रवास पुढे चालू झाला राहुरीलाही देखील आपण बघितलं एस स्टँडचं काम चालू होतं. आणि त्याच्यानंतर आपण बेलापूर मार्गे श्रीरामपूरपर्यंतचा आपण हा प्रवास पूर्ण केलेला आहे. तर हा सर्व एक्सपिरियन्स होता. जवळजवळ 323 रुपयाचं तिकीट आपल्याला लागलं. तर आपल्याला हा व्हिडिओ कशाही प्रकारे आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.